औषध माळगे, राहणार मुस्ती. आमचे चंद्रकांत गुरुपदप्पा माळगे काल सकाळी शेताला गेले होते, म्हणजे शेताकडे बघण्यासाठी गेल्यानंतर तिथं सगळीकडे पाणी दिसायला त्यांच्या वावरामध्ये. तिथं उडीद होतं, मूग होतं, परत कांदे होते. हे पिकाला बघून त्यांनी मानसिक त्रास करून घेतल्यावर मी संध्याकाळी आमचं भाऊ घरला आल्यानंतर पत्र्या शेडमध्ये एका वाशाला दोरी गुंडाळून आत्महत्या करून घेतली पाहिजे. शेतामध्ये उडीद आहे, तूर आहे, मूग आहे, कांदा आहे. अतिवृष्टी पाऊस लय भयानक झाले आमच्याकडे. पंचनामा झालाय, पंचनामा चालू आहे अजून. लोकांचे 4 पैसे द्यायचे, ते उसण्यावर घेतलेले असते. ते उसने कुणाकुणा 10-5 असं 2-2.5 लाख रुपये द्यायचे होते लोकांना. ते कसं द्यायचं आणि पुढचा संसार कसं चालवायचं म्हणून त्यांनी कंटाळून हे करून घेतली. किती मुलं होते काय? त्यांना एक मुलगा एक मुलगी आहे. त्या मुलाला 2 मुलगी आणि 1 मुलगा आहे. ते टोटल 7 जणांचं कुटुंब आहे. काय मागणी आता? काय शासन काय तर मदत करावी. विश्वनाथ करपे काल शेताला मुलगा जाऊन सोडला शेतात. परत संध्याकाळी घरी आला मुलगा. सकाळी गेल्यानंतर बघतो तर वडील आत्महत्या करून घेतले. तर काय कारण आहे आत्महत्येचं? कारण म्हणजे शेतामध्ये पाणी उभारले ना, सोयाबीन, तूर, उडीदमध्ये कांदा, आणि लोकांचे 4 पैसे देणं आहे 2.5 ते 3 लाख. हे कसं होईल म्हणून त्यांनी आत्महत्या करून घेतली. पैसे सावकाराकडनं घेतलेत का बँकेकडून घेतले? बँकेकडून घेतले. किती एकर जमीन होती? 3 एकर जमीन आहे. काय पेरलं होतं? उडीद, सोयाबीन आणि मूग. सगळं पाण्यात गेलं? पाण्यात गेलं. पंचनामे झाले? हो, चालू आहे. काय मागणी? काय शासनानं काय आहे मदत करावं हीच अपेक्षा आमची.